बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। बाबासाहेब आंबेडकर यांचा 100 जयंती महोत्सव या शासकीय
ज्यांच्यामुळे मी घेतो तो श्वास, मी खातो तो घास, ज्यांच्यामुळे आहे ते भारतरत्न, विश्वरत्न, प्रकांड पंडित, ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या सर्व आदर्शांना या ठिकाणी वंदन करतो. आज या ठिकाणी भगवान बुद्धांची जयंती आहे. तो क्षण साधून आम्ही शांतिदूत फ्रेंड सर्कलने या ठिकाणी संयुक्त जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांची करायचं ठरवलं आणि आज ती होत आहे. सकाळपासून ते आतापर्यंत संपूर्ण शेड्यूल त्यांचं खूप धकाधकीचं होतं, तरी पण त्यांनी आतापर्यंत खूप छानपैकी ही जयंती जी आहे ती जयंती इथपर्यंत आणलेली आहे आणि याचा पुढचा कार्यक्रम जो आहे तो सुद्धा तेवढ्याच पद्धतीने त्या ठिकाणी ते करणार आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भाऊदादा, त्यानंतर मुरबाड तालुका आरपी अध्यक्ष आठवले गट दिनेश उघडे साहेब, थोरात दादा, खंडागळे ताई, ज्योतिताई आणि याच्या अगोदर येऊन गेलेले सर्व प्रमुख पाहुणे. या कार्यक्रमात आम्हाला साथ देणारे आमचे सर्व ग्रामस्थ मंडळ, माजी उपसरपंच, माजी सरपंच, विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळ, इथे उपस्थित असलेले सर्व निमंत्रित आणि प्रमुख पाहुणे यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, भगवान बुद्धांची, महात्मा फुलेंची जयंती किंवा त्या संदर्भातले कार्यक्रम साजरे झालेच पाहिजे. कारण हे कार्यक्रम साजरे करत असताना त्यांच्या विचारांची माणसं एकत्र येतात, विचारांचं आदान प्रदान करतात आणि त्यातून ही चळवळ जी आहे ती पुढे जायला मदत होते. आणि म्हणून या अशा जयंत्या आपण साजऱ्या केल्याच पाहिजे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ती साजरी कशी करतो त्याला महत्व नाही, किती खर्च करतो, काय खर्च करतो, किती उधळतो, तसं नाहीये.
लोक एकत्र आली पाहिजेत, एकत्र येऊन त्यांचं विचार मंथन झालं पाहिजे आणि त्या संदर्भात विचार मंथन होऊन त्या ठिकाणी पुढची जी वाटचाल आहे समाज सुधारण्याची, समाजाला पुढे नेण्याची, ती एक दिशा मिळाली पाहिजे. याकरता या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे. आताच भाऊदादांनी एक छान विचार मांडला, मला आवडला खूप तो. माझ्याही मनात ते आहे की या ठिकाणी लायब्ररी झाली पाहिजे. आज तुम्ही जर पाहत असाल संपूर्ण भारतामध्ये मोठ्या मोठ्या पदांवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अधिकारी आहेत. आपलेही अधिकारी पुढे गेले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत. आपले म्हणजे केवळ आपलेच नाहीत, आपल्या परिसरातले सगळे. आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन या पद्धतीचं काम केलं पाहिजे. आणि हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे, दोनच प्रमुख गोष्टी सांगतो आपल्याला काय काय दिलेल्या आहेत. पहिलं दिलेलं आहे म्हणजे हा एक सुंदर धम्म दिलेला आहे. भगवान बुद्धाचा सुंदर धम्म दिलेला आहे. हा सुंदर धम्म काय सांगतो? हा कोणत्याही प्रकारचा कर्मठपणा सांगत नाही. हा धम्म कोणत्याही प्रकारचा कर्मठपणा आपल्याला त्यात गाव असतील 100, या मुरबाड तालुक्यात गाव असतील 100, पण आंबेगावची भीम जयंती आहे एकच नंबर. आंबेगावची भीम जयंती आहे एकच नंबर. आंबेगावचं ग्रामस्थ मंडळ, आंबेगावचं ग्रामस्थ मंडळ चालविली त्यांनी बा भीमाची चळवळ, चालविली त्यांनी बा भीमाची चळवळ. शांतीदूत फ्रेंड सर्कल, शांतीदूत फ्रेंड सर्कल, कार्य त्यांचे आहे हो निर्मळ. सर्वांना सविनय जय भीम. अच्छा, शांतीदूत फ्रेंड सर्कल, भारतीय बौद्ध महासभा महिला ग्राम शाखा आणि ग्रामस्थ मंडळ आंबेगाव यांच्याकडनं आयोजित बुद्ध भीम जयंतीच्या कार्यक्रमात मंचकावरील सर्वच मान्यवरांनी उपस्थिती लावली. मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. कार्यक्रम ठरवण्यापासून ते आज पूर्णत्वास नेण्यापर्यंत केवळ व्हॉट्सॲपला चर्चा झाली आणि त्यानंतर आमच्या गावाचा एक ग्रुप आहे, एक शिवजयंती उत्सव म्हणून, त्या ग्रुपवर एक नॉर्मली मेसेज फक्त टाकला. त्या मेसेजवरती आम्हाला या कार्यक्रमात गावातनं किंवा आमच्या परिसरातील आमचे बाळाशेठ असतील किंवा आमचे सतीश गायकवाड असतील, आमचे भाऊदादा असतील, यांच्याकडून असं मोलाचं सहकार्य झालं. त्यांचे इथे आभार मानणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. नॉर्मली आमची वर्गणी ठरलेली समाजातनं प्रत्येकाचे 2000, बाळाशेठ घरट यांनी 2000 दिले. पण ज्या मायेनं आपुलकीनं त्यांनी सांगितलं की आणखी काही लागले तर सांगा. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी फक्त मागवली. आम्ही काहीही मागणी केलेली नव्हती त्यांच्याकडे, फक्त कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी मागवली. व्हॉट्सॲपलाच चर्चा ग्रुपवरच झालेली. आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा बघून मी आणखी 5000 देतो असं स्व इच्छेनं त्यांनी कबूल केलं आणि त्यांनी स्वतः 5000 आणून दिले. आमचे सतीश गायकवाड, आणि मी सतीश गायकवाडांना विनंती करतो इथं असतील तर त्यांनी कृपया मंचावर यायचंय. आमचे सतीश गायकवाड, आमचे शरद धनगर आणि आमचे भाऊदादा रातांबे, आमच्या 3 व्यक्ती अशा आहेत की आम्ही त्यांना अर्ध्या रात्री कॉल करायचा की आमच्याकडे कार्यक्रम आहे, आणि त्यांनी वाहनं नसतील तर चालत इथे यायचं. पण आमच्या आंबेगाववरती त्यांचं एवढं प्रेम आहे की आम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली आहे. त्यांचे आभार मानणं मला इथे योग्यच वाटतंय. त्यानंतर आमच्या गावातील ग्रामस्थ बहुतेकांनी इथे खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, मदत केली. नुसतं जयंती करायची एवढं माहीत पडलं, एवढ्या जणांच्या इथे मेसेज कॉल वगैरे आले. आमच्या इथे भाऊ घरं असतील नसतील माहित नाही, पण नुसतं जयंती आहे माहीत पडलं. पोरांनो स्नेह भोजनाचा कार्यक्रम आहे एवढं ऐकलं. 400 गुलाबजामुन देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि आज इथे त्यांनी स्वतः येऊन पोहोचवले. आमच्या धनाची गरज असतील, आमची एकनाथ गरज असतील, 1 रुपयाची मदत न घेता इथे लाईट नसताना सुद्धा बिचारांनी स्वतः इथे येऊन भाजी कट करण्यापासून, आमचे भगवान गरज असतील, नंदू कदरे असतील, भाजी कट करण्यापासून तर जेवण बनवण्यापर्यंतची मेहनत त्यांनी घेतली. त्यांचे इथे आभार मानणं मला एक क्रमप्राप्त वाटतंय.
या कार्यक्रमासाठी ज्ञात अज्ञात सर्वच मान्यवर माझे मित्र चंदू दुधाळे यांना इथे 1 रुपयाचा व्यवहार ठरलेला आहे आमचा. मी सांगितलं चंदू पावसाचे दिवस आहेत, कदाचित पाऊस पडू शकतो, मला डीजे बॅकअप लागेल. 1 रुपया त्या माणसानं घेतलेला नाही, तो डीजे इथे घेऊन आलाय. त्याचे इथे आभार मानणं मला इथे क्रमप्राप्त वाटतंय. या कार्यक्रमासाठी पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचेच कोणाचे नाव घेण्याचं राहिलं असेल तर सगळ्यांचेच इथे आभार मानून सन्माननीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद. प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा शांती दूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा जाऊन या आश्रमा प्रथम नमो गौतम सदा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतम सदा प्रथम नमो गौतमा तत्व प्रणाली आचरणाची मिळाली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा प्रथम नमो गौतम सदा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा सदा प्रथम नमो गौतमा बुद्धमय उभारलेला चंद्रमा आज उदयला इथेच थोडे रमा इथेच थोडे रमा प्रथम नमो गौतम सदा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतम सदा प्रथम नमो गौतमा अपने जीवन कौन सारे समा कौन सारे समा प्रथम नमो गौतम सदा प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतम सदा प्रथम
प्रथम नमो गौतम चला प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतम चला प्रथम नमो गौतमा माझ्या भीमाची पुण्याई
नवकोटीले कराची माया बाहिरे नवकोटीले कराची माया बाहिरे रमाये दुधावरचे साय पाहिले रमाये दुधावरचे साय पाहिले रमाये दुधावरचे साय पाहिले नवकोटीले कराची माया पाहिले नवकोटीले कराची माया पाहिले रमाये दुधावरचे साय पाहिले रमाये दुधावरचे साय पाहिले रमाई दुधावरचे साय पाहिले साहेब परदेशी गम उपवासी संसाराचा भार शिरील दिवशी साहेब परदेशी गमोपवासी संसाराचा भार शिरील दिवशी वाघाच्या जोडीला गाय पाहिली वाघाच्या जोडीला गरीब गाय पाहिली रमाई दुधावरचे साय पाहिली रमाई दुधावरचे साय पाहिली रमाई दुधावरचे साय पाहिली कृष्णन बाई दिन नटविला संसार विकुनिया गौऱ्या लावी हात भार कृष्णन बाई दिन नटविला संसार विकुनिया गौऱ्या लावी हात भार तिच्या ठाई संसाराची ठाय पाहिली तिच्या ठाई संसाराची ठाय पाहिली रमाई दुधावरचे साय पाहिली रमाई दुधावरचे साय पाहिली रमाई दुधावरचे साय पाहिली रमाई दुधावरचे साय पाहिली आभाळाचं बदल आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया आभाळाचं बदल आभाळाची छाया आहे जगात अशी रमाईची माया अशी न कुणाची कधी माय पाहिली अशी न